पंडित दीनदयाल मंगेशकर, आशा भोसले, आशाताई साक्षात राधेच्या मनातले घनश्यामाचा स्वर होत्या. नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र मराठी आणि या मराठीची चिरपाड केली ती राहुल नार्वेकर यांनी. आता राहुल नार्वेकर कोण? विधानसभा अध्यक्ष. विधानसभा अध्यक्ष, पण याच विधानसभा अध्यक्षाला मराठी वाचता देखील येत नाही आणि म्हणूनच आपला हा संताप आहे. अशा लोकांना आपण संवैधानिक पदावर कसं काय बसवून ठेवतो हेच न समजलेलं कोडं आज आपल्याला इथे समजून घ्यावं लागणार आहे. बघा कशा पद्धतीने राहुल नार्वेकर यांनी आशा भोसले यांचं नाव आशा भोसले परत मराठीमध्ये ज्यावेळेस ते काही वाचत असताना असे काही जोडाक्षरे जे की आपण दुसरे तिसरीच्या मुलाला छडी मारून शिकवतो ना, त्या पद्धतीचे जे काही छोटे छोटे जोडाक्षरे असतात ते छोटे छोटे जोडाक्षरे राहुल नार्वेकर यांना वाचता देखील आले नाही. आता कोणी म्हणेल की राहुल नार्वेकर हे इंग्लिश मीडियम मध्ये शिकले असेल किंवा दुसऱ्या कुठल्या मीडियम मध्ये शिकले असेल, मग त्यांना मराठी वाचता येते. मग जर त्यांना मराठी व्यवस्थितरित्या वाचता येत नाही तर अशा लोकांना या संवैधानिक पदावर आणि ते पण विधानसभा अध्यक्षाच्या पदावर बसण्याचा कुठलाच अधिकार देखील नाहीये. काय म्हटले शेवटपर्यंत बघा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. दुर्दमय इच्छा शक्तीचा आणि कैलासवासी आशा भोसले यांचा सुरानी अभंगातील ओतप्रोत भक्ती, प्रेमगत गीतातील अनुराग, श्रृंगार गीतातील मधुराळ मादकता, विरह गीतातील दुखरी वेदना त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन त्यांच्या यथोचित सन्मान केला आहे. संगीत प्रेमींच्या मनावर गेले 8 दशके अधिराज्य गाजविणाऱ्या स्वर सम्राज्ञीचे रविवार दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी दुःखद